Hello, are you? सगळ्यांना गुड मॉर्निंग. सुमित सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंग सगळ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळ्यांना सकाळची सकाळ शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हरिओम. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. जोरदार क्लॅपिंग करू आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करू ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळेजण ऐकायला लागलाय. तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल सगळे बच्चे कंपनी जे वेट करतात गुड मॉर्निंग सांगायला. तर सगळ्या ऑल बच्चे कंपनीसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आपला विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल विथ एनर्जी फोटो काढणार आहेत शशिकलाताई महावीर सर किंवा डॉक्टर प्रसाद सर. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. हे सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. आणि मस्त पैकी आपलं एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात. ओके या सगळेजण छान पैकी सुप्रभात ताई. प्रभात. सगळ्यांना नाही घेत तुम्ही घ्या. 18 लोक वेटिंग आहेत. विजय सर केलं बघा तुम्हाला पण को होस्ट ऍडमिट ऑल. सकाळ ताई ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ज्यांना एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तोपर्यंत पटपट हँड रेस देऊन ठेवा. कारण डॉक्टर निहाद जाधव आज त्यांच्या टॉपिक साठी हँड रेस दिल्यात. ज्याचा टॉपिक ज्याचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे ते पटापट हँड रेस देऊन ठेवा. सुप्रभातम. झालं ते भारी पैकी झालं पण. मी बोलू व्हिडिओ ओपन आहेत. 7व्या पेज पर्यंत आज व्हिडिओ ओपन आहेत. भारी. सगळ्यात मेन पहिलं हे आहे की उद्या सगळेजण योगाच्या वर्गाला व्हाईट ड्रेस. उद्या योगा डे आहे त्यामुळे व्हाईट ड्रेस घालून सगळेजण व्हिडिओ ऑन करून. कारण आपला पेपरला फोटो जाणार आहे त्याच्यामुळे की नाही भारी पैकी. हो डॉक्टर सर खरंच सांगालो पेपरला द्यायचं. नाही तर तुम्ही लगेच हसला. मग तुम्ही हसला म्हणजे इथं काय वाटणार की मी काहीतरी सांगायलोय. नाही त्यामुळे सगळेजण मस्तपैकी उद्याला व्हाईट ड्रेस घालून आपला फोटो जाणार आहे. आपला योग विद्याधाम मध्ये जाणार आहे. रिअल सांगायले कारण तिथं तर जाणार आहे म्हणून आपण सगळेजण छान पैकी व्हाईट ड्रेस व्हिडिओ ऑन सतरंजी योगा मॅट व्यवस्थित टाकून आपल्या सकाळची योगाची लिंक आहे त्या लिंक वर यायचंय. तुम्ही म्हणाल डायबेटिसच्या वर्गावर यायचं का वर्कआउट बॅच वर यायचं का मालतीताईंच्या वर्गावर जायचं का. नाही आपल्या एकच वर्ग प्राणायामाची जी लिंक आहे त्या लिंक वर आपण सगळेजण जॉईन व्हायचंय उद्याला. ओके एक्सपिरियन्स पहिला आजचा आपला जाणार आहोत. आजचा एक्सपिरियन्स फर्स्ट एक्सपिरियन्स सविता दानवळे ताईंसाठी. जोरदार क्लॅपिंग करू आणि आपण जाऊ सविता ताईंच्याकडे. म्यूट काढा सविता ताई. यस सविता ताई नाव कुठून आहात लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं आपण 87 बरोबर जॉईन व्हावं. नमस्कार मी गीता दानवे इचलकरंजीहून आहे. मला ही लिंक कडून मिळाली. थायरॉइड कंबरदुखी गुडघेदुखीचा त्रास होता. थायरॉइडची मला 125 mg ची गोळी चालू होती पण ह्या लिंकवर जॉईन झाल्यापासून माझी 65 mg वर गोळी आलेली आहे आणि 10 ते 12 किलो वजन कमी झालेलं आहे आणि कंबरदुखी टाचदुखी गुडघेदुखी पूर्णपणे बंद आहे आणि एकदम हेल्थी आणि फ्रेश असते मी. आणि बाकीचे पद्मजाताई म्हणतात तसे छोटे छोटे वजन जास्त कमी झाले नाहीये माझं पण बाकीचे छोटे छोटे जे आजार होते ते कमी झाले.
म्हणजे नखं वाढत नव्हती, अशी कधीच मला नखं काढायला लागत नव्हती, आपल्याकडून तुटून जायची ती. आता नखं वाढतात. त्याच्यानंतर केसांची वाढ व्यवस्थित व्हायला लागल्या. अजिबात केस म्हणजे कधीच वाढत नव्हते माझे, पण आता हे जसं फिरून घ्यायला लागले तसं व्यवस्थित, म्हणजे बाकीचे सगळे छोटे छोटे जे आजार होते ते कमी झालेले आहेत. आणि मी शिक्षिका असल्यामुळे दिवसभर फ्रेश असते मी शाळेत. धन्यवाद. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सविता ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत अरुणा उतेकर ताई, जरा इकडे सरकून बसा मस्त पैकी. येस, अरुणा ताईंच्याकडे जाणार आहोत. अरुणा उतेकर ताईंच्याकडे. ओके, जाऊ आता. जरा मुंबई पाऊस लई पडायला लागलाय. काय काय आता पाऊस कमी झालाय. येस, कंटिन्यू. म्यूट करा. यस, आता अरुणा उतेकर ताई म्हणाल अचानक मला सांगितलं. अचानकच सांगायचं असतंय, कारण रिअल त्या वेळेलाच बाहेर येते, माहितीये का. येस, प्रकाश मामा, प्रकाश चौघे मामा, जरा बसा छानपैकी. हा, तुमचा एक्सपिरियन्स घेणार आहे याच्यानंतर. अरुणा ते नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली. गुड मॉर्निंग ताई. आता सगळं धडधडायला लागलंय, अचानक नाव घेतलं. हा, मग आता धडधडताना खरं खरं हृदय सांगतंय, माहितीये काय. ठीक आहे. हा, माझं नाव अरुणा उतेकर, मी ठाण्यावरून बोलतेय. मला ही लिंक दिली मला गीता ताईने. 1 जानेवारीला मी जॉईन झाली. झाले 4-5 महिने झाले. सांगायचं म्हणजे खूप, त्यावेळेला मी जॉईन झाली त्यावेळेला माझं वजन जास्त होतं, 85 किलो होतं. आणि याला जॉईन झाल्याच्या नंतर माझ्या वजनावरून मला काम करायचं होतं आणि खूप रिझल्ट मला इथे आला. त्यामुळे म्हटलं नाही, मला काय हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर खूप मला म्हणजे त्याच्यामध्ये मार्गदर्शन, वजन तर माझं कमी झालं, पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन मला खूप मिळालं. सगळ्यांचा सपोर्ट जो होता ना, तो खूप सुंदर मला इथे अनुभवायला मिळाला. त्याच्यामुळे मी म्हटलं नाही, माझ्या वजनावरती मला इथेच म्हणजे खूप, आपण प्रत्येक वेळेला काही नाही काहीतरी ऐकत असतो, ते सगळं मी करत होती. त्याचप्रमाणे मला तो रिझल्ट येत नव्हता. आणि म्हटलं ह्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे तो मला इथे समजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी जॉईन झाली. सातत्याने आज 4 ते 5 महिने मी सकाळचं लेक्चर जे आहे तुमचं सगळ्यांचं मार्गदर्शन आहे मी ऐकतेय, वर्कआउट करते, योगा करते, किंवा प्राणायामचा वर्ग मी जॉईन करत होती. आणि हे सगळं करत असताना जो मला एक अनुभव आलेला आहे. आणि माझे जे छोटे छोटे प्रॉब्लेम होते, माझं काही प्रॉब्लेम जास्त नव्हते, पण अगदी आतून जे दिसत नव्हते पण मला ते जाणवत होते, ते प्रॉब्लेम म्हणजे हळूहळू मी ज्याच्या प्रयत्न करून त्यातून मला काहीही रिझल्ट येत नव्हता. आणि तो रिझल्ट मला इथे अनुभवायला मिळाला. त्याच्यातून मी म्हणजे थोडं थोडं कमी होत गेलं माझं. आणि आज मला एवढा आनंद होतोय की आज मी 75 वरून अगदी 71-72 वजन माझं झालेलं आहे. म्हणजे 44 दिवसामध्ये सुद्धा मी मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे. आजही मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे. पण जो सपोर्ट जो बोलतो की ना, सिस्टीम जी आहे, जे काम चालू आहे सगळ्यांसाठी, तर ते मला खूप आवडलेलं आहे. आणि मी त्याच्यातून शिकतेय. खूप बोलण्यासारखं आहे ताई, पण हे सगळं अचानक सांगितलं, मला खूप आनंद झाला, मला बरं वाटतं. सगळ्यात मेन महत्वाचं, आतापर्यंत किती केजी वजन कमी केलं? 10 ते 12 कमी झालं. 10 ते 12 कमी झालं. अजून किती कमी करायचंय? अजून आहे 7-8 किलो. बर. आणि सगळ्यात मेन महत्वाचं, आतापर्यंत बाकीचं सगळं ऐकून बघून काय काय केलं होतं की जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट नव्हता आला? म्हणजे नेमकं काय काय केलं होतं? जर आम्ही करत असू तर आम्हाला थांबवता येतं ना ते. हा, नाही, मग मी जेव्हा मी पहिली वेलकम झालं होतं तेव्हाही मी तेच सांगितलं होतं की धणे जिरे पासून हे जे पाणी जे आहे ते पिण्यासाठी सकाळ किंवा मेथी घालून पाणी, म्हणजे हे जे मी कारण माझ्या हातात मोबाईल होता. मोबाईल असल्यामुळे मी ते युट्यूबवर जे बघत होती ना ते मी करत होती. तर मला वजन कमी करायचं होतं. एकदम 75 होतं, ठीक आहे, मला वाटत होतं की 75 किलो आहे, ठीक आहे. पण 75 वरून एकदम 85 वरती गेलं, ते थोडंसं मला विचार करावा लागला. मला त्रास होत होता, बसायला त्रास होता, पायाला मुंग्या येत होता. तर मग जे मला कोण सांगायचं किंवा मी जे बघायची ते मी ते करत होती. पण त्याच्यामुळे रिझल्टच येत नव्हता. मग कंटाळली, म्हणजे असं काय हे सगळं होतंय. लोक बोलतात की हे केलं की होईल, हे केलं तर हे होईल, पण नाही.
ज्या दिवशी म्हणजे हे मला मिळाल्याच्या नंतर जो मला अनुभव आलेला आहे, तो अनुभव आम्ही सगळ्या कुटुंबामध्ये घरामध्ये माझ्या सगळा अनुभव होत आहे. सगळे लोक आम्ही ऐकतोय घरामध्ये. आम्ही आता माझ्या सुनबाईनी सुद्धा मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे. त्याही म्हणजे त्यांनाही थोडेसे प्रश्न होते, तेही सुटले. त्यांना सांगितलं की सकाळची जी मॉर्निंग ते तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला प्रश्न. म्यूट झाला, म्यूट केलं बघा तुम्हाला कोणी. जादा कोर्ट झालं. म्यूट करा, म्यूट. अरुणाताई अनम्यूट करा स्वतःला. आज सगळेजण आम्ही घरामध्ये शेक घेतोय, एनर्जी ड्रिंक घेतोय आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे काय किंवा स्वतःला प्रेझेंट करणे म्हणजे काय ते मला इथे आल्यावरच कळालं. खूप म्हणजे अरुणाताई, अजून एक माझा क्वेश्चन आहे की तुम्ही म्हटलं ना मी आधी सगळं केलं, घरात आता सूनबाई करायला लागली, वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट झाली. आता वेट लॉस मॅरेथॉन मध्ये तुम्हाला काय आवडलं की जेणेकरून सुनेनं पण ऐकलं आणि सुनेनं पण भाग घेतला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वर्कआउट हे ना, कारण मी ते करत होती ताई. मी मागेही सांगितलं की झुम्मा हा जो आहे प्रकार ना, तो मी करत होती. ते लोक ना काय घेत होते, ड्रिंक घेतलं ना, हा चला थोड्या वेळेला ड्रिंक असं म्हणत होते. पण हे ड्रिंक वगैरे काय मला माहित नव्हतं, पण मी त्यांच्याबरोबर ते करत होती. पण त्याच्यातून मला रिझल्ट येत नव्हता. होत होतं, नाही असं नाही मी म्हणणार. 1-अर्धा किलो मला बरं हलकं वाटत होतं, मी करत होती. पण मी इथे जॉईन झाल्याच्या नंतर एक वर्कआउट जे आहे ना, ते वर्कआउट मी कधीही सोडलं नव्हतं. पहिल्या 10 दिवसाची मॅरेथॉन होती 1 जानेवारीला आणि नंतर मग 44 दिवसाची झाली. पण त्या 10 दिवसामध्ये मी वर्कआउट केलेलं आहे. मला पाय उचलता येत नव्हता, इकडे तिकडे वाकडं तिकडं होत होतं. समोरून सांगत होते की व्हिडिओ ऑन करा. जगताईने तिकडून मला सांगितलं की ताई तुम्ही करताय सुंदर, पण तुम्ही व्हिडिओ ऑन करत नाही. तर मला भीती वाटत होती की मी कसं तरी करते आणि काय म्हणणार समोरून, म्हणून मी व्हिडिओ ऑन करत नव्हती. आणि व्हिडिओ ऑन केल्याच्या नंतर जो मला एक म्हणजे ताकद आली किंवा मला जो अनुभव अनुभवायला मिळाला, तर ते मला खूप वाटलं. आणि संपूर्ण म्हणजे सगळंच पूर्णच जे आपल्या सकाळी 5:30 वाजल्यापासून अगदी संध्याकाळी पूर्ण आपली 4 प्राणायाम वर्ग असू दे किंवा परत योगा वर्ग असू, हे सगळंच मला आवडत गेलं. कारण ते माझ्या बुद्धीला हवं होतं, मला हवं होतं ते. आणि माझ्या शरीरावर मला प्रयत्न करायचा, माझ्या शरीरावर काहीतरी मला म्हणजे मला प्रेझेंट दाखवायचं होतं की नाही माझं होऊ शकतं. कारण घरामध्ये सुद्धा माझा नकार होता की तू आता वजन काही कमी करू शकणार नाहीयेस, की वजन हे होणार आणि केलंस तरी ते परत वाढणार आहे. आणि माझा ठाम विश्वास होता की का वाढेल. मी सकाळी एवढं 7 वाजता मी पूर्ण 1 तास स्वतःसाठी देते. ताई सांगताय मला की जर तुम्ही जर मॅरेथॉन मधून जर शिकला असाल तर तसंच जीवन आपल्याला पुढे जगायचंय किंवा तसंच आपल्याला रुटीन चालू ठेवायचं, तर माझं वजन का वाढेल हे माझा प्रश्न घरामध्ये असायचा. आणि घरामध्ये बोलायच्याच बरं की नाही कमीच नाही होणार, ते वाढणार लगेच नाही. आणि माझा ठाम विश्वास होता की मी जे ऐकते त्याचा माझा विश्वास आहे, तर ते वाढू शकणार नाही. आणि जरी वाढलं तरी ते अर्धा किलो 1 किलो वाढू शकतं, ते माझ्याकडून वाढेल. त्याच्यामध्ये जर बदल करत असेल तर माझ्याकडून वाढेल. आणि त्याच्यावरती हे सगळं मला आवडत गेलं आणि मी ते करत. येस, ओके. हे बघा, ज्या आरती सासूचं सून ऐकते आणि मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट होते, त्या आरती सासू मध्ये इतका काहीतरी अमेझिंग बदल झालेलाच असणार आहे. एक तर रिझल्ट मध्ये तो रिझल्ट असेल, एक तर हेल्थचा, एक तर हॅपीनेसचा. सासू हॅपी म्हणजे घर हॅपी, माहितीये का तुम्हाला? सासू हॅपी म्हणजे घर हॅपी. आता तुम्ही म्हणाल सासू हॅपी म्हणजे घर हॅपी का? नाही हो, सून हॅपी म्हणजे पण सासूला पण हॅपीनेस येतोय. त्याच्यामुळं अख्खे घरातलं वातावरण चेंज होऊ शकतं, स्वभावामध्ये बदल होतो, बॉडी लँग्वेज मध्ये बदल होतो, कामात बदल व्हायला लागतो. आता यांनी जर वर्कआउट करत असतील तर ना, ते वय किती हो तुमचं? आता 55 चालू झालंय. ओके, मग लई लहान आहे तुम्ही, मग काय प्रॉब्लेम नाही. कारण का आणि जावयाने पण आता मॅरेथॉन मध्ये भाग घेतलाय. जावयाला कसं तयार केलं हो मग तुम्ही? वर्कआउट करत होती, माझं वजन त्यांनी कमी झालेलं पाहिलं आणि ते म्हणाले ह्या टायमाची वाट बघत होते की 24 दिवसाची संपतीये. आणि मे महिना कधी संपतोय, थोडेसे मँगो पण खायला पाहिजे ना. मग तो मे महिना संपतोय आणि परत कधी चालू होते त्याची वाट बघत होते ते. आणि त्यांनी मी भाग घेतला आणि ते आज 1-2.5 किलो वजन कमी झाले. दीपक चोरगे. ओ ओके,
केवढ्या सगळ्यांच्यात बदल. मी एक सांगू का, हे कधी होतं माहितीये का, की ज्या वेळेला तुमची श्रद्धा आणि विश्वास बसते, तुमचा स्वतःचा रिझल्ट येतो, तो वाखाणण्याजोगा असतो, लोकांना अपील होतो, त्यावेळेला अरुणाताई, गेल्या वेळेला मी पण माझ्या दोन्ही जावयांना वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायला लावलं होतं माहितीये का. आणि लहान जावयांचं पण वजन ज्यादा नाहीये. म्हटलं लहान जावयांचं वजन ज्यादा नाही, म्हटलं हेल्दी काय खायचं असतं ते तरी कळेल ना. तुमचं वजन नाही तर राहू दे, पण काय खायचं काय नाही खायचं आमच्याकडे नॉलेज लई क्लास मिळतं, त्याच्यामुळे घ्या. मग घ्या म्हटल्यावर सासू घ्या म्हटल्यावर जावई नाही कसं म्हणणार. त्यामुळे जावयांनी भाग घेतात. आता किती किती कोणाकोणाला जावाई आहेत बघा जरा. स्वतःमध्ये पहिला रिझल्ट पाहिजे. आता अश्विनी अडसूळला काही जावाई नाहीये, राहू दे, बाकीची सगळी नाती आहेत. आपण आता आंबा खाल्ले तर सगळ्या लोकांनी वजन वाढवून ठेवलंय, त्यामुळे त्या लोकांना सगळेजण मिळून हेल्प करू. वेट लॉस मॅरेथॉन क्लास रिझल्ट देतात त्याच्यासाठी, त्यामुळं भारी पैकी. अर्णव ते करते गडबडीत सांगितलं तर एवढं भारी सांगितलं. गाडी तुम्हाला आधीच तयारी करायला सांगितलं, तयारी तर कोणालाच करायला सांगत नाही आपण. काय आहे ते रिअल रिअल जात कधी माहितीये का, असं अचानक गोंधळलेल्या स्थितीमध्ये खरं खरं जात. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण अरुणाताईंसाठी. एकदम भारी आहे आणि या खूप क्लास आहेत बर का. कधी ठाण्याला गेला की भेटा येणार, कारण एकदम क्लास एनर्जेटिक, एकदम सर पण तशीच आहेत, कुठं आहेत तिथपर्यंत आणायला येणार, एवढे भारी आहेत. ओके, चलो आता जाऊ आपण. एकदा इकडं एकदा मुंबईला नेत आहे. आज काय मेट्रो सिटीचं दर्शन करायचंय का आम्हाला, कारण आता चाललो आपण वर्षाताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण वर्षाताईंसाठी. वर्षाताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का चालू केलं? गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग मॅम. मी वर्षा सुंदरे बेंगलोरहून बोलते. याच्या आधी पण मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला होता, पण आता सर म्हणाले की अजून एकदा तुझा एक्सपिरियन्स शेअर कर म्हणून. मग मी कुठलाही न विचार करता आता लगेच मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते, कारण का गडबडीत काहीतरी चुकेल ते तेवढं पोटात घालून घ्या, एवढंच, बाकी काही नाही. मी चालू करून जवळजवळ 7-8 महिने झाले. माझं 8 किलो वजन कमी झालंय. आणि एक गुड न्यूज म्हणजे माझी 5 mg ची नोवामॉक्सची बीपीची गोळी कमी झाली. त्यामुळं मी रिअली आय एम व्हेरी हॅपी. चालू केल्यानंतर थोडे दिवस म्हणजे राग येत होता, कारण का मी इथे एकटी असते, फॅमिली मेंटेन मलाच करावी लागते. 2017 साली मी माझं नवीन घर घेतलं इथं बेंगलोरमध्ये. त्यावेळी खूप ओढाताण झाली. त्याच्यानंतर मुलांच्यासाठी ओढाताण करावी लागली. त्याच्यानंतर आता सासू सासरे माझ्याकडेच असतात, त्यामुळं ती ओढाताण सगळं ह्याच्यामुळं मला बीपी स्टार्ट झालं. बीपीच्या मला 2 सकाळी गोळ्या होत्या, संध्याकाळी सुद्धा 1 गोळी आहे. पण आता ती गोळी हे मी घेतल्यापासून वजन 8 किलो कमी होऊन आणि एक नोवामॉक्सची बीपीची गोळी कमी झाली. आणि मी माझ्या आईला सुद्धा आता चालू केलंय. आईला चालू करून जस्ट 6 महिने झाले. आईला डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम होता, पण ते सुद्धा थोडंसं तिला मोठी मोठी अक्षरं दिसायला लागली आहेत. त्यामुळं हे हेल्दी जे घेतल्यानंतर, हर्बल लाईफचं घेतल्यानंतर रिअली आय एम व्हेरी हॅपी. अँड मेनली म्हणजे जबाबदाऱ्या पेलून त्यामुळं बीपी चालू झालं असेल म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. आणि ते बीपीच्या गोळी बरोबर माझे पिरियड्सचे प्रॉब्लेम होते. त्याच्यानंतर पाय दुखायचे खूप, माझे कंबर अजिबात माझी वाकत नव्हती. आता ती थोडीशी, म्हणजे आता मी हे वर्कआउट संघासरांच्याकडं चालू असतं संध्याकाळी, सर व्यवस्थित सर घेत असतात. आणि मी आता ते एक म्हणजे संघा सर आता मला 15-20 मिनिटं तरी मला स्पॉटलाइट केलेलं असते सरांनी. त्यामुळं मी दुसऱ्यांना शिकवते याचा आनंद खूप आहे मला, कारण का मी ऍज अ टीचर म्हणून खूप म्हणजे जॉब केलेला आहे. आणि आता थोडंसं टीचर की करता येते हे कळालं मला. सो थँक्स टू शतायुषी फॅमिली, थँक्स टू पद्मजा मॅडम, सर, आणि मेनली म्हणजे नरदगे सर. ही लिंक दिली नरदगे सरांनी आणि मला एकाच वेळी त्यांनी एकदा सांगितलं की तू हे जॉईन कर, बस, बाकी काही नाही. आणि जसं वडिलांनी सांगितलं कान धरून, तसंच त्यांनी सांगितल्यामुळे मी कधी नाही म्हटलंच नाही. दुसऱ्या दिवशी 16 सप्टेंबरला 2024ला त्यांनी सांगितलं आणि मी 17 सप्टेंबरला म्हणजे चालू केलं.
येस, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण वर्षाताईंसाठी. कारण का की वडीलधारी व्यक्ती ज्यावेळेला स्वतःवर रिझल्ट आल्याशिवाय तर सांगत नाही, हे मेन. आणि दुसरं खरं आहे की आपण ना इतक्या जबाबदारीच्या ओझ्याखाली ते जबाबदारी पेलता 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 ते प्रमाणापेक्षा जास्त ओझ होऊन जातं आपल्याला. त्यावेळेला आपलं थोडेसे चॅलेंजेस येतात. पण आपण न डगमगता जर का आपण याच्यावर काम करायला लागलो तर खूप भारी होतं. यांनी काय सांगायला लागलेत अनिता तोरगलकर, वर्षा मॅडम माझ्या भाची आहेत. असंच असतं ते. हे लांब लांब जात. कधी आपण सांगत नाही आणि आपण गडबड करत नाही, हे केलं नाही तर होतं. आणि हर्बल लाईफ मध्ये ना इथं तुम्हाला लई नाती भेटतात. कारण आपल्या ग्रुपवर आयुष्यामध्ये तर सगळे वेगवेगळे नाते, काका मामा दादा ताई, हे सगळे केवढे भेटतात माहितीये. आणि तेवढीच केअर पण सगळे करत असतात. आज वर्षाताईंनी जे चॅलेंजेस सांगितले ते सगळे महिलांच्या आरोग्याविषयी होत आहे. महिलांच्या आरोग्याविषयी इतके चॅलेंजेस, प्रत्येक महिला स्वतःकडे दुर्लक्ष करत असते आणि महिला या गोष्टीतून सफर करत असते ना, तिच्या चॅलेंजेस मधून ज्यावेळेला ती सफर करत असते त्यावेळेला तिला वाटतं की हे सगळं प्रॉब्लेम मलाच व्हायला लागलेत. हे तुम्हाला ज्या वेळेला चॅलेंजेस होतात त्यावेळेला आपल्या सोबतीला असणारे, आपल्या घरात असणारे, आपल्या बॅकला असणारे जी लोक असतात ना, ती पण या गोष्टी सफर करत असतात. म्हणजे घरचे सगळेच पुरुष मंडळी महिलांचं आरोग्य बिघडलं तर खूप सफर करतात. आणि मग घरात एक महिला सक्षम असेल तर पुरा घर, सगळे छोटे छोटे असतात ना, त्यांना जर आई कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे. आणि एक विचार करा, जर महिला बेडवर झोपून टाकल्या आणि घरात एक जेंट्स असेल आणि त्यांना या सगळ्या गोष्टी, किती गोंधळ उडतो माहित आहे त्यांचा. हे कुठं आहे, ते कुठं आहे माहितीच नसतं ना, इतका गोंधळ उडून जातो. मग मेंटली जे काही पटिकनेसपणा येतो तो केवढा असतो माहितीये का त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवलं तर. त्यामुळं सगळ्या महिलांना रिक्वेस्ट, स्वतःचं आरोग्य स्वतःसाठीच नाही तर घरच्यांच्यासाठी सुद्धा आपण आपलं आरोग्य सांभाळणे गरजेचं आहे. आणि आज आपल्या घरी डॉक्टर यायला लागलेत, केवढं भारी. आपण शतायुषीवाले भाग्यवान आहोत. सांगायचं म्हणजे माझं 3 महिन्याचं बाळ असताना ऍक्च्युली माझे मिस्टर ह्याला गेले होते, मस्कतला गेले होते. तर त्यावेळी एटीएम कार्ड कसं युज करायचं, काय करायचं हे मलाही माहित नव्हतं. मग स्कॅनिंगच्या वेळेला वगैरे मला दुसऱ्यांनी हेल्प करून सांगितलं की मला नाही हे असं करायला पाहिजे, हे तसं करायला पाहिजे म्हणून. मग 9 मंथ्स कम्प्लीट झाल्यानंतर ऍक्च्युली गुरुवारी डिलिव्हरी होणार होती, सीझर करणार होते. पण ड्यू टू सम रिझन आदल्या दिवशी केलं. कुणीही माझ्या बरोबर नव्हतं. आई एकटी होती, आईला एटीएम कार्ड युज करता येत नव्हतं, पैसे भरायचे होते. त्यामुळे एवढी जबाबदारी लहानपणीच पडली की नाही, त्यामुळे त्या जबाबदारीचं ओझं वाहता 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 आतापर्यंत पूर्ण एवढं बीपीवर घालेल असं वाटलं नव्हतं. पण आता ते पण झालंय म्हटल्यानंतर तीही आता अजून एक जी गोळी आहे तीही आता लवकरच मी कमी करीन, ही गॅरंटी मात्र शतायुषी फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर आली. येस, कॉन्फिडेंट राहा. तुम्ही ठरवलं तरच होतं. इथं कितीही भारी दिलं तर होतं अशातला भाग नाही. ज्या वेळेला तुम्ही स्वतः ठरवता आणि ते पण अगदी मनापासून ठरवताना त्यावेळेला या गोष्टी होतात म्हणजे होतात. आणि त्याचसाठी आज आपल्याला शुक्रवार आहे, आज आपल्याला डॉक्टर आपल्या घरी. खरंच सांगते, माझ्या फॅमिलीत एवढे डॉक्टर्स आहेत ना, मी त्यांचा हाल बघत असते. मी त्यांच्याकडे बघून माझ्या मुलांना डॉक्टर नाही करायचं असं ठरवलं होतं. असं सगळ्यांनी विचार नका करू बर का, कारण यांचं लाईफ म्हणजे मी बघितलं होतं. झोप होत नाही, स्ट्रगल किती असतो. असं अजून माझी बहिणी असं भाजीला ठेवणार फोडणी घालायला, तोपर्यंत पेशंट येणार, परत पळापळ. म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या, दवाखाना, रात्रीची झोप व्यवस्थित नाही, केवढा स्ट्रेस, आयसीयू युनिट आहे त्याच्यामुळे ना त्यांची इतकी तारांबळ असते या लोकांची. आणि आज आपल्याला एकदा शाबासकी घ्या सगळेजण स्वतःला, आज आपल्याला ऐकायला घरात मिळायला लागलंय हे टॉपिक. त्याच्यामुळे दर शुक्रवारी मिळत आहे आपल्याला वेगवेगळे टॉपिक. तर आता आपण जाणार आहोत डॉक्टर निहाद जाधव मॅडमांच्याकडे, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. स्वतः खूप भारी रिझल्ट क्रिएट केलाय. स्वतः गेल्या 44 दिवसामध्ये 9 किलो 900 ग्रॅम
वजन कमी केलंय, पुढे मागे आकडा असू शकतो, माझं इन्फॉर्मेशन म्हणजे माझं माइंड एवढंच वर्क करतंय, 9 किलो 900 ग्रॅम. मला माहिती नाही ऍक्युरेट ते सांगतील. तर एवढा भारी रिझल्ट काढलाय 44 दिवसांमध्ये. रिझल्ट स्वतःचा काढल्यामुळे काय काय झालंय हे त्या सांगतीलच. आणि मॅडम तुमच्याकडे आहेत 20 ते 25 मिनिटं. ओके, कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल. सर्वांचे एकच मिनिट, सुमित सर ऑल म्यूट टाकता. मी केले होस्ट मॅडमना. म्यूट करा मॅडम. येस, कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल. सर्वांची शतयशी फॅमिलीमध्ये मनापासून स्वागत. मी डॉक्टर नेहा जाधव, कोल्हापूरची आहे. गेली 28 वर्ष स्वतःची प्रॅक्टिस करते. मला या शतयशी फॅमिलीमध्ये इंट्रोड्यूस केलं ते माझे दीर रवी जाधव यांनी. त्यांच्यातला झालेला रिझल्ट, त्यांच्या मिसेस मधला झालेला रिझल्ट मला एकदम फॅसिनेट करून गेला की अरे कसं काय एवढं झालंय. मग या फॅमिलीशी जॉईन झाल्यानंतर मला कारण की माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन, म्हणून मी याच्यामध्ये जॉईन झाले. मी जॉईन झाले आणि फेब्रुवारी 25ला आणि लगेच आपली मॅरेथॉन सुरू झाली 44 दिवसांची. त्यामध्ये मी भाग घेतला आणि 40 दिवसात लिटरली 44 दिवसात 10 किलोचा वेट लॉस फक्त 44 दिवसात. मला अनबिलिव्हेबल होतं. मी मॅडमशी पण बोलले की कसं शक्य आहे एवढं 40 दिवसामध्ये एवढं 10-20 किलोचं तुम्ही कसं सांगू शकता. पण मॅडमने मला सगळं समजावून सांगितलं की होतंय. म्हटलं ठीक आहे, आपण बघूया आपला किती वेट लॉस होतं ते बघू. पण लिटरली झाला. माझ्या मुलाचा पण आतापर्यंतचा 22 किलोचा वेट लॉस आहे आणि माझा मॅरेथॉन मध्ये झाला 10 kg आणि आतापर्यंत मी 17 kg 17 किलोचा वेट लॉस नाही आहे, तो फॅट लॉस आहे झाला. आणि कसं आहे, मला खूप हेल्थ इश्यूज होते. अगदी वजन खूप वाढलेलं होतच आणि त्याच्यामुळे भयंकर टाचदुखी. सकाळी उठलं की 10 पावलं चालायचं म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी, एवढं टाचदुखी. फ्रोझन शोल्डर, डावा शोल्डर माझा हात वर जात नव्हता. स्वतःचे केस सुद्धा विंचरता येत नव्हते. 5-6 वर्षापासून मला स्किनचं फंगल इन्फेक्शन मधून होतच होतं. सारखं स्वतः सेल्फ मेडिकेशन, डॉक्टर आहे ना, सेल्फ मेडिकेशन घ्यायचे, सारखे औषधं घ्यायची फंगलची, पण काही फरक नाही. तेवढा पुरता कमी येणार, परत आणि 10-12 वर्षापासून झोपायचा त्रास. थोडं फॅमिली स्ट्रेस, फॅमिली इश्यूज असल्यामुळे स्ट्रेस लेवल इतकी वाढली होती माझी की सगळ्यांचं झोपून झालं, सगळं झोपून उठले तरी मी आपली जागीच असं. आणि केस पण गळायला लागले होते. त्यात भरीत भर म्हणून दवाखान्यासारखं खालीवर प्रत्येक पेशंटला 2 वेळा उठायचं, 2 वेळा बसायचं. त्याच्यामुळे गुडघेदुखी पण सुरू झाली, गुडघे पण कुरकुर करायला लागले. मग काय, वजन तर वाढलंयच, आता काय करायचं, ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं. पण हे सगळं इम्बॅलन्स कशामुळे झाला होता मला, तर त्याचं एक कारण होतं. 35व्या वर्षी मला हार्मोनल इम्बॅलन्समुळे अर्ली मेनोपॉज म्हणजे माझी पाळी अगदी 35-36व्या वर्षीच गेली. त्याच्यामुळे मला हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. पण शतयशी फॅमिलीला जॉईन झाल्यामुळे, वजन कमी झाल्यामुळे, हा आपला सकस संतुलित आहार घेतल्यामुळे, त्याला जोड व्यायामाची दिल्यामुळे माझे सगळे प्रॉब्लेम हळूहळू कमी होत गेले. वजन तर कमी झालंच, त्याच्यासाठीच तर मी आले होते. पण हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जे केस गळती, हे मला वाटलं नव्हतं की हे कमी होईल किंवा गुडघे कमी होतील वजन झाल्यावर, ठीक आहे. पण फंगलचा मला इतका छान रिझल्ट आला की मी विसरले की आपल्याला फंगलची गोळी खायची. मी अजूनपर्यंत एकही गोळी खाल्ली नाही. त्यानंतर वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेल्या फर्स्ट डे पासून एनर्जी ड्रिंक जे माझं पहिलं पोटात गेलं तेव्हापासून फंगलची गोळी माझी बंद झाली. झोप छान लागायला लागली. एक 10-15 दिवसातच झोपेचा इतका छान रिझल्ट आला मला. क्लिनिक मधून आलं, जेवलं की झोपायचं, गुडूप, सकाळीच उठायचं. इतके छान मला ह्याच्यामध्ये रिझल्ट आला. म्हणूनच आपल्याला कसं आहे, आजचं टॉपिक आहे की स्त्रियांच्या आयुष्यात खूप वेगवेगळे टप्पे येत असतात, अगदी बालपणापासून म्हातारपर्यंत. मुख्य टप्पे कुठले, तर प्रवृत्ती ते रजो निवृत्ती. म्हणजे काय, तर पिरियड्स येणं आणि पिरियड्स जाणं, ह्या गोष्टी हे खूप मोठी एक माइलस्टोन आहे स्त्रीच्या आयुष्यामध्ये. आणि त्याच्यामुळेच ह्या हार्मोनच्या मुळेच आपल्या शरीरामध्ये फार कमी जास्त उतार चढ हे आरोग्यामध्ये होतच असतं. स्त्री ही एक शक्ती आहे, ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं आणि ते 100% खरं आहे. अगदी बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत तिच्या प्रवासात तिला अनेक चॅलेंजेस फेस करावे लागतात. आणि स्त्री ही एक
आनंदाने करते, ती अगदी मनापासून करते, सगळ्यांचं करते. स्त्रीचे बालपण हे अगदी एका सुंदर फुलपाखरासारखं असते, स्वच्छंदी फुलपाखरू जे इकडे तिकडे अगदी आनंदाने बागडत असते. पण या फुलपाखराला जर योग्य वातावरण नाही मिळालं, सकस आहार नाही मिळाला, तर काय होईल हो? आपली फुलपाखरं बागडायची विसरून जातील, कोमेजून जातील. लहान मुलांचे खाण्यापिण्याचे खूप नाटकं असतात बघा. हे नको, ती भाजी नको, मला ते आवडत नाही, आत्ताच नको, मला भूकच नाहीये, मला खेळायलाच जायचंय, अशी खूप कारणं देतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटात व्यवस्थित अन्न जात नाही, त्यांचं व्यवस्थित पोषण होत नाही आणि मग ते कुपोषित राहतात. चाइल्डहुड मध्येच प्रॉपर न्यूट्रिशन जर मिळालं तर मुली पुढे तारुण्य, गर्भारपण, बाळंतपण, प्रौढावस्था, वृद्धावस्था हे टप्पे सहज पार करू शकतात. ज्या वजन कमी आहे, बौद्धिक त्यांची क्षमता कमी आहे, अशांसाठी आपल्या लहान मुलांचे डायनो न्यूट्रिशन खूप उपयोगी पडते. आपल्या सुजाता मॅडम आहेत बघा, त्यांच्या मुलीमध्ये झालेला बदल आपण त्यांच्या एक्सपिरियन्स मधून बऱ्याचदा ऐकतो. ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांना ऐकायला मिळेलच. खूप ड्रास्टिक बदल की आपण हे इमॅजिनच करू शकत नाही की हे एवढंसं न्यूट्रिशन एवढं छान रिझल्ट आणू शकतो. तर लहान लहानपणानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट त्याच्यानंतरचा लँडमार्क असतो, तो म्हणजे कौमार्य अवस्था. साधारण 10 ते 15 वर्षापर्यंतचा काळ म्हणजे मिनाळ, रजो प्रवृत्ती, पहिली मासिक पाळी. इथूनच स्त्रियांच्या प्रजनन संस्थेच्या प्रजनन क्षमतेची सुरुवात होते. म्हणजे मूल जन्माला घालण्याची जी क्षमता असते ती इथूनच स्टार्ट होते. ओव्हरीज मध्ये स्त्री बीज तयार व्हायला लागतात. या दरम्यान अनेक प्रकारच्या तक्रारींना मुलींना सामोरं जावं लागतं. आता फर्स्ट पिरियड जेव्हा येते त्यावेळेला मुलींना माहित नसते की हे काय आहे. त्याच्या अगोदरच त्यांना शरीरामध्ये भरपूर बदल होत असतात. ते पण त्यांना कळत नाही की हे आपल्या शरीरामध्ये का बदल होत आहे. पिरियड्स मध्ये सुद्धा पेनफुल ब्लिडिंग म्हणजे पाळीच्या वेळेला खूप पेन होणे, पोटात दुखणं, अंग दुखणं, एक एक मुलींना फिवर सुद्धा येतो, मी पाहिलंय. उलट्या होतात, जुलाब होतात, बऱ्याच तक्रारी होतात. नंतर इतके काय काय मुलींच्या इरेग्युलर पिरियड्स, आज आली आहे परत 2 महिन्यांनीच आली, मग 3 महिन्यांनीच आली सुरुवातीला. नंतर एक काही मुलींमध्ये हेवी ब्लिडिंग होतं, खूप ब्लिडिंग होतं, पूर्ण मुरगळूनच जातात. काय मुलींमध्ये स्पॉटिंग होते, म्हणजे 2 पाळींच्या मध्ये स्पॉटिंग होते. त्या पाळीच्या तक्रारी तर होतातच, पण स्वभावामध्ये पण फरक जाणवतो. जसं मुली वयात येतात तसं त्यांना चिडचिडेपणा, स्किन मध्ये जसं पिंपल्स वगैरे येतात ना मुलींना, मग त्या चिडतात, माझं स्किन खराब झाली, मला पिंपल्सच आले, माझे केसच खराब व्हायला लागले, हे सगळं त्यांना जाणवायला लागतं. परत मूड स्विंग होतात, क्षणात तोडा क्षणात मासा म्हणतात ना तसं. मुलींमध्ये बघा, आयांना माहित असेल, क्षणात एकदम छान असते मुलगी, मस्त खेळत वगैरे असते, चांगला मूड असतो, आणि लगेच एखाद्या वेळेला लगेच चिडचिड करायला लागते, काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायला लागते. हे त्यांचं असते की त्या जे हार्मोन तयार होत असतात त्याच्यामुळे होत असते. परत कन्फ्युजन स्टेट ऑफ माइंड तर आहेच की मला काय होते, मला हे कधीच झालं नव्हतं आणि आता माझ्याच बाबतीत का, असंही बऱ्याच मुली म्हणतात. हे आपल्यालाच का, मुलींनाच का, मुलांना का नाही, असे कॉमन मुलींचं मेंटॅलिटी असते. त्यानंतर काय, माझ्या आताच्या सध्या अगदी कॉमनली आढळून येणारी आणि त्याच्या ओपडीमध्ये सगळ्यात जास्त मुलींमध्ये आढळणारी म्हणजे पीसीओडी पीसीओएस ची तक्रार. ज्याच्यामध्ये काय होते की इम्बॅलन्स होते हार्मोनचा. याचं मुख्य कारण काय आहे तर निकृष्ट दर्जाचा आहार. आता आहारामध्ये काय आहे, आपलं आता आहाराची काय परिस्थिती आहे आपल्याला माहितीच आहे. अन्न जे आहे ते अन्नामध्ये काहीही त्याच्यामध्ये सत्व नाहीये. जमिनीतच कस नाहीये तर तो आहारात कुठून येणार आहे बघा. त्याच्यामध्ये सगळं पेस्टिसाइड्स फार वापर आहे, त्याच्यामुळे त्याच्यात अगदी साधी आपण पालेभाजी जरी घेतली तरी त्यात आपण किती त्याच्यात सत्व आहे हे आपण प्रश्नचिन्हच आहे. दूध म्हणा किंवा इतर भाज्या म्हणा, त्याच्यामध्ये काहीच सत्व नाहीये. अगदी आपण फक्त बघायचं, हा वर्ण किती छान दिसतायत, हिरवेगार दिसतायत, रंगीबेरंगी दिसतायत, पण ते जेव्हा तयार होते, शेतातून जेव्हा पिकते, आपल्यापर्यंत येते, तर त्याच्यावर एवढ्या रासायनिक प्रक्रिया झालेल्या असतात. केळी बघा, ते आज असतात अगदी पिवळी पिवळी दिसतात, पण त्याचे देठ असतात ते हिरवे असतात, कम्प्लीट हिरवे असतात. आदल्या दिवशी ते केमिकल मध्ये बुडवून दुसऱ्या दिवशी आपल्याला अगदी पिवळी गार केळी दिसतात. काय हे केमिकल आहे पूर्ण, त्याचा आपल्या शरीरावरती फार वाईट परिणाम होतो बघ. ते तर आहेच. हे झालं आहाराबद्दल. परत लाईफस्टाईल, मुलींची लाईफस्टाईल, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली, शाळेत जाणाऱ्या मुली काय खाणार तर पिझ्झा खाणार, बर्गर खाणार, परत वडी खाणार, हे सगळं फास्ट फूड खातात.
चपाती भाजी न्या, डब्यातनं न्या म्हटलं का त्यांना ते आवडत नाही. कॉलेजच्या मुलींना बघा आवडत नाही, माझ्या मुलाला पण आवडत नाही की चपाती भाजी ने आणि खा, नाही आवडत त्यांना. त्यांना ते हॉटेलमधलंच काहीतरी खायला आवडते. हे आहे जंक फूडचा खूप वापर होतो. व्यायामाचा अभाव तर आहेच. 1-2 तास मोबाईल घेऊन बसतील, पण जरा व्यायाम कर, जरा खेळायला जा, काहीतरी गेम खेळ, कुठेतरी डान्स क्लास जॉईन कर, असं मुलींना सांगितलं की मुली चिडतात. नाही, मला नाही करायचं, मला नाही आवडत, असं म्हणतात. अभ्यासाचा करिअरचा ताण तर आहेच. आता मुलांमध्ये एवढा अभ्यासाचा ताण आहे आणि अभ्यास करिअरचा तर इतका ताण आहे की काय, त्याच्यापेक्षा आयांचा त्रास जास्त असतो. मग आयांचं पण इन्सुलिन लेवल आणि सगळं वाढलेलंच असते. इन्सुलिन रेजिस्टन्स हे एक कारण आहे की मुलींमध्ये पीसीओडीचं हे करण्यासाठी त्याचा खूप इफेक्ट होतो इन्सुलिन रेजिस्टन्सचा. पण त्याच्या काय मी डीप मध्ये जात नाही, आपले शेट्टे सर सांगतीलच, त्याच्याबद्दल भरपूर नॉलेज आहे त्यांना, ते खूप छान सांगतात. वाढलेल्या वजनामुळे आणि पीसीओएस याच्यामुळे पुढे जाऊन इन्फर्टिलिटी म्हणजे मुलं न होण्यासारख्या मेजर कॉम्प्लिकेशनला आपल्याला तोंड द्यावं लागते. Yes. त्यासाठी आपल्याला प्युबर्टीमध्येच म्हणजे कौमार्य अवस्थेमध्येच आपल्याला वजनावर काम करायला पाहिजे. आता माझ्याकडे जेव्हा मुली येतात पीसीओएसच्या, तर मला फार वाईट वाटतं हो त्यांचं. एक तर हार्मोन इम्बॅलन्स झालेला असतोय आणि त्यांना औषध काय द्या तर हार्मोनच द्या. म्हणजे 3, 4, 5 महिने जेवढं आम्ही सांगतो त्यांना रोज हार्मोन द्यायला लागते. तेवढा पुरतं त्यांचं बॅलन्स होतं, तेवढा पुरतं त्यांची पिरियड्स येतात. पण एक 4-5 महिन्यानंतर बघायला गेलं तर त्यांचं वजन 4-5 किलोने वाढलेलं असतं. मग काय करणार? हे वजन पण कंट्रोलमध्ये यायला पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचं काम आहे वजनावर काम करणं. त्यासाठी आपल्याला शतयशी ग्रुपमध्ये वेळोवेळी घेणारी वजन कमी करण्यासाठी मॅरेथॉन असते. तिथे अगदी सहजपणे हेल्दी फॅट लॉस आपण होतो. आणि योग, प्राणायाम, सकाळ संध्याकाळ वर्कआउटच्या बॅचेस आहेत. त्यांनी ह्या वर्कआउटच्या बॅचेस मध्ये तर इतकं सुंदर वेट लॉस होतं ना, आता आपल्याला मॅडमनी सांगितलंच. त्याच्यामध्ये सहज आपण वेट लॉस करू शकतो आणि पीसीओएस याला रिव्हर्स आणू शकतो, अक्षरशः रिव्हर्स आणू शकतो. त्यानंतरचा टप्पा येतोय तारुण्य, ज्याच्यामध्ये स्त्रीला लग्न आणि लग्नानंतरच्या आयुष्यातले सामाजिक, शारीरिक, कौटुंबिक बदलांना सामोरं जायला लागते. एका फॅमिलीतून दुसऱ्या फॅमिलीमध्ये जेव्हा स्त्री जाते तेव्हा एक मानसिक ती दडपणाखाली असते की ह्या फॅमिलीशी ह्या लोकांशी मी कसं जुळून घेणार. पण ती जुळून घेते कारण ती स्त्री आहे ना, सगळ्या गोष्टीमध्ये अप टू डेट, सगळ्याशी आपल्याला कम्युनिकेशन करायचं, त्यामुळे ती त्यालाही सामोरं जाते. आणि त्यानंतर इथं मातृत्वासारख्या उच्च कोटीच्या शारीरिक बदलालाही तिला सामोरं जावं लागते. गरोदरपणात तर एक जीव पूर्णपणे मातेवर अवलंबून असतो. मातेच्या योग्य आहारातूनच गर्भाचं भरण पोषण होत असते. अशा वेळी मातेने जर योग्य मात्रेत प्रोटीन, विटॅमिन्स, कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न यासारख्या पोषण मूल्यांचा जर समावेश आपल्या आहारात केला नाही तर जे होणारं बाळ असते ते कुपोषित जन्माला येते आणि मग काय कमी प्रतिकारशक्ती असते आणि सतत आजारी पडते आणि चालल्या दवाखान्याच्या वाऱ्या, हॉस्पिटलच्या वाऱ्या, सारखं मुलाला ऍडमिट व्हायला लागतं. म्हणून प्रेग्नन्सी मध्येच आपले आहार हा संतुलित असायला पाहिजे. आता आपण बघा डोहाळ जेवणाच्या निमित्ताने तिला काय काय खायला घालतो, हे खा बाई, ते खा बाई, पण त्या अन्नामध्ये त्या आपण जे तिला खायला देतो ते तिचे डोहाळे पुरवतो त्याच्यामध्ये किती पोषण मूल्य असतात हे आपण बघायला पाहिजे की खरोखरच हे तिला उपयोगी आहे का. बरं ठीक आहे, तिने काहीतरी मागितलं तर एक तेवढा पुरतं दिलं तर ते तिचं मन शांत होते, पण तिचं शरीराला, तिच्या बाळाला ते उपयोगी आहे का हे आपण बघायला पाहिजे. संपूर्ण प्रेग्नन्सी, थ्रू आउट प्रेग्नन्सी तिला योग्य आहार दिला पाहिजे, योग्य तिच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आपले जे सकस संतुलित आहार आहे, जे न्यूट्रिशन आहे, ते गर्भवती महिलांसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे. आपल्या अर्पिता मॅडम आहेत बघा, ते अगदी सुंदर त्याचं उदाहरण आहे. त्यांनी थ्रू आउट प्रेग्नन्सी आफ्टर डिलिव्हरी हे फक्त न्यूट्रिशन घेत होत्या आणि त्यामुळे त्यांना थ्रू आउट प्रेग्नन्सी एकही मेडिसिन खायला लागलं नाही. प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर पण, आणि त्यांचं बाळ पण हेल्दी आहे, ते बाळाला पण काही मेडिसिन नाही. म्हणजे हे जे न्यूट्रिशन आहे ते गर्भारपणात पण आणि अगदी लहान मुलांना सुद्धा उपयोगी आहे. गर्भारपणात सुद्धा आपल्याला योग्य आहार विहार गरजेचा असतोय बघा. संतुलित आहार तर गरजेचा आहेच, पण त्याच्याबरोबर हलका फुलका व्यायाम, योग, प्राणायाम, मेडिटेशन. आता सध्या त्याचं फॅडच आहे बघा की प्रेग्नंट लेडीने योगा करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे.
ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, खरंच गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे काय होते ते नॉर्मल डिलिव्हरी. आता सिझरियन सेक्शनचं प्रमाण फार वाढलेलं आहे. ऍडमिट केलं की ते सिझर करूनच बाळ बाहेर येतं. पण जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली, योग्य व्यायाम घेतला, हलका फुलका, योग्य न्यूट्रिशन घेतलं, प्राणायाम केला, योगाभ्यास केला, तर हे आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी सहज शक्य आहे. आणि प्रसूतीनंतर सुद्धा शरीरामध्ये खूप बदल होतात. शरीरामध्ये अगदी वजन वाढते, फॅट वाढते, पण त्याला सुद्धा पूर्ववत आणण्यासाठी आपल्याला योगा, मेडिटेशनचा आणि सकस संतुलित आहाराची आवश्यकता आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे म्हणजे मेनोपॉज, त्याच्याबद्दल मी फार आत्महत्येने बोलते. तर काय मेनोपॉज म्हणजे काय, तर रजोनिवृत्ती, मासिक पाळी बंद होणे. हा टप्पा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो. आपण तो टाळू नाही शकत. 40 ते 45, 55 बऱ्याच स्त्रियांमध्ये हे एज वेगवेगळे असू शकते. सर्व स्त्रियांना हे कमी जास्त प्रमाणात मेनोपॉजच्या तक्रारींना तोंड द्यायला लागते. यात युस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोनचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीनुसार ही पाळी पूर्णपणे जायच्या अगोदर, म्हणजे कसं आहे की पाळी समजा तुमची एखाद्या स्त्रीची पाळी समजा 45व्या वर्षी जाणार असेल, तर त्याच्या अगोदर 2 वर्ष, 3 वर्ष, काही पेशंटला तर 4 वर्ष अगोदरपासून प्री मेनोपॉझल सिंड्रोम त्याची लक्षणं दिसायला लागतात. अशा वेळी काय होते, तर पाळीची जी येते, तर त्याचं समजा 25 दिवसांनी पाळी येणार असेल, तर ती अगोदर येते, 21 दिवसांनी येईल, 15 दिवसांनी येईल, किंवा पाळीच्या वेळेला जे ब्लिडिंग होणार असते ते कमी होतं. 5-6 दिवस ब्लिडिंग होत असेल नॉर्मली, तर ते 3 दिवस होईल, 2.5 दिवस होईल, असं होते. अनियमित पाळी होऊ शकते की आता 15 दिवसांनी आले, मग 1.5 महिन्यांनी येईल, मग 2 महिन्यांनी, असं ती अनियमित पण येऊ शकते. कधी आत पण येते, कधी बाहेर पण जाते, अशी पाळीच्या तक्रारी असतात. त्यानंतर काही हॉट फ्लॅशेस, हा सगळ्यात म्हणजे अगदी जीव घेणा प्रकार आहे असं म्हणू शकतो आपण. कसं असते हॉट फ्लॅशेस मध्ये, आपल्याला वाटत असते की आपलं अंग खूप तापले, आपल्या अंगातून वाफा येत आहे, आपल्याला सगळ्या हातापायाची धग होते, अगदी फ्रीजचं डोअर उघडून त्याच्यात बसावं असं वाटतंय, एवढं सगळं हॉट फ्लॅशेस होतात. आणि अगदी अचानकच होते, आपण बसलोय आणि अचानकच ते हॉट फ्लॅशेस चालू होते, किंवा आपण झोपेत आहे आणि अचानकच तसं व्हायला लागतं. मग सगळ्यांची झोप मोड, आणि काय होते, सगळ्यांना अगदी मस्त थंडी वाजत असते आणि तुम्हाला गरम होत असते. त्यामुळे जी आपली फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना ते समजत नाही की काय होते हिला. म्हणजे बाहेरून तुम्हाला काही दिसत नाही, पण आपल्या त्या हार्मोनच्या लेवलच्या कमी झाल्यामुळे जो त्रास होत असतो तो बाहेरच्यांना कळत नसतो, म्हणजे फॅमिली मेंबर्सना कळत असते. हिला असं का होते, आता तर बरी होती, आता तर कसं व्हायला लागले हिला, असं सगळा प्रकार असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या फॅमिली मेंबर्सनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की हे मेनोपॉझल सिंड्रोम आहे आणि त्याच्यामुळे हा तिला त्रास होत नाही. तर त्यांनी सुद्धा तिला मानसिक सपोर्ट द्यायला पाहिजे. मानसिक सपोर्ट जेव्हा मिळतोय तेव्हा स्त्रीला जरा बरं वाटतंय, म्हणजे की हा बाबा आपल्याकडे लक्ष देत आहे तसं. नंतर काय असं होते की त्वचा ड्राय होते. बघा, जसं आपलं म्हातारपण यायला लागते, जसं आपलं वय वाढते, तसंच स्किन मध्ये असलेला कोलॅजेन फॅक्टर हे जे प्रोटीन आहे ते कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे स्किन ड्राय व्हायला लागते, स्किनला चुरकुत्या यायला लागतात. तसंच योनी मार्गामध्ये पण ड्रायनेस जाणवतो, खाज जाणवते. बऱ्याच लोकांना लघवीचं इन्फेक्शन होते, म्हणजे युरिनरी इन्कॉन्टिनन्स एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये काय होते की नकळत लघवी होते, म्हणजे अंगावरच लघवी होईल किंवा बाथरूमला जायच्या अगोदरच लघवी होईल. त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे युरिनचं इन्फेक्शन पण होऊ शकतं. चिडचिडेपणा हा तर असतोच की मला हे आता असं होतंय, आता लगेच असं होतंय, मग ते चिडचिड असते, पणा होतोच. कसं असतंय, जसं आपलं वय वाढेल तशी मुलं मोठी झालेली असतात, सगळे आपापल्या कामाला लागलेले असतात, त्यांची लग्न झालेली असते, त्यांच्या सुना आपल्या आलेल्या असतात, ती त्यांची नातवंड आपली बघत असतात. त्याच्यामुळे आपल्याला या एज मध्ये काय वाटतंय की सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं. आतापर्यंत तर सगळे लक्ष देत होते ना, मग आता लक्ष नाहीये कोणाचं, कारण सगळेजण आपापल्या कामात आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एकटेपणा जाणवायला लागतो, अस्वस्थ व्हायला लागते, त्याच्यात थोडंसं डिप्रेशन पण येते, स्ट्रेस येतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून झोप न लागणे, यासारख्या मानसिक गोष्टी पण आपल्याला जाणवतात. ह्या सगळ्या गोष्टीचं लक्षणं दिसायला लागतात. स्त्रियांमध्ये युस्ट्रोडियल नावाचे एक हार्मोन असते. हे हार्मोन काय करते की आपल्या सगळ्या संस्था ज्या आपल्या आता हार्टच्या आहे, सगळ्या ज्या आपल्या इंटरनल ऑर्गन आहेत त्यांना एक नॅचरल प्रोटेक्शन असते. त्याच्यामुळे काय होते
की एक आता समजा 30 वर्षाचा जेंट्स आणि 30 वर्षाची लेडीज त्याच्या शरीरामध्ये जो हार्मोनचा बॅलन्स असतो त्याच्यामुळे जे इस्ट्रोजल असते ते स्त्रियांच्या सगळ्या ऑर्गनला प्रोटेक्ट करत असते, सगळ्या संस्थांना प्रोटेक्ट करत असते. त्याच्यामुळे 30-35 वर्षाच्या पुरुषाला जो हार्ट अटॅकचा जो डिसीजचा जो धोका असतोय तो तेवढा 30 वर्षाच्या स्त्रियांना नसतो. आपण बघा हार्ट अटॅक शक्यतो पुरुषांना जास्त प्रमाणात येतो, पण स्त्रियांना तेवढा प्रमाण नाहीये, म्हणजे 40च्या खाली. का तर हे युस्ट्रोडियलमुळे. पण जसं आपलं वय वाढत जाते, जसं युस्ट्रोडियलचं प्रमाण कमी कमी होत जाते, तसं हृदयाच्या संदर्भात असणारे आजाराची रिस्क स्त्रियांमध्ये सुद्धा वाढते. म्हणजे 40 नंतरच बघा बीपीचा त्रास चालू होतो, शुगरचा त्रास होतो, थायरॉइड सारखे आजार डोकं वर काढायला लागतात. वय वाढेल तसं आपलं बीएमआर म्हणजे चयापचयाची शक्ती जी असते ती कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे आपण जे खाल्लेलं असते सगळं फॅट मध्ये कन्वर्ट होते, स्नायूंची ताकद कमी होते, इस्ट्रोजनचे प्रमाण कमी असल्यामुळे कॅल्शियमचे ऍब्झॉर्प्शन सुद्धा नीट होत नाही. हाडं ठिसूळ होतं. मग आपण जे कॅल्शियम खातो त्याच्यामुळे ते ऍब्झॉर्ब होत नाही आणि त्याच्यामुळे मग हाडं दुखणे, सांधे दुखणे. स्त्रियांमध्ये बघा पहिलं काय जाणवतं, गुडघे दुखी. मी तुम्हाला सांगितलं की मला पहिला गुडघे दुखी सुरू झाली क्लिनिक मध्ये. मग आता हे सगळे आजार चालू होतात, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ होतात. कॅल्शियम खाल्लं तरी ते ऍब्झॉर्ब होत नाही. का तर शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाणच कमी होत व्हायला लागते, त्याच्यामुळे ते कॅल्शियम पण ऍब्झॉर्ब होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे आर्थरायटिस सारखे आजार सुरू होतात, सांधेदुखी वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे त्रास आहे, मग त्यावर उपाय कसं यायचं यातनं बाहेर? तर त्याला उत्तर आहे शतायुष. आता आम्ही काय म्हणतोय की कॅल्शियम कमी आहे, हाडं ठिसूळ आहे, वजन एवढं वाढलंय, तर जावा फिरायला जावा, जिमला जावा, व्यायाम करा, असं सांगितलं तर चालेल का? नाही चालेल. कारण अगोदरच कॅल्शियमची हाडांची ठिसूळता झालेली असते. अशा लोकांना, अशा स्त्रियांना जर आपण सांगितलं व्यायाम करा तर ते त्यांच्याने होत नाही. सगळे सांधे दुखत असतात, टाचदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असते, त्याच्यामुळे अशांना व्यायाम उपयोगी पडत नाही. मग अशा वेळेला काय होते, काय हवं तर योगा हवा, प्राणायाम हवा, योग निद्रा हवी. आपल्या शतायुषी ग्रुपमध्ये योगाच्या वर्गांमध्ये सहज सोपे अगदी सगळ्यांना करता येतील असे योग शिकवले जातात. आणि हे सुरुवातीच्या त्याचे आपले सराव वर्ग असतात जे तुम्हाला शिकवतात अगोदर, आणि मग आपण त्याच्यात परमनंटली जॉईन होऊ शकतो. आणि एक म्हणजे संधिवात, मधुमेह, थायरॉइड, बीपी यांच्यासाठी तर स्पेशल योगा वर्ग आहे का, प्रत्येकाच्या वयानुसार, वजनानुसार ते योग शिकवले जातात. प्रत्येक योग आपल्याकडे खूप योग शिक्षक आहेत, योग पंडित आहेत, योग रत्न आहेत, ते आपल्याला अगदी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने योग शिकवतात. त्याच्यामुळे ते आपल्या शरीराला ताप, दाब, ताण, पीळ ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या शरीराची ताकद वाढवतात, शरीराच्या मसलची ताकद वाढवतात. योग निद्रा आणि प्राणायाम या वर्ग आहेत. त्या वर्गामुळे काय होतं की हे जे मेंटली डिप्रेशन आलेलं असते, आपल्याला चिडचिडेपणा, झोप न लागणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कमी होत जातात. हे या प्राणायामच्या वर्गामध्ये, योग निद्रेच्या वर्गामुळे मानसिक स्थैर्य मिळते, मन शांत होते. अगदी समोरचा काही बोलला तरी आपल्याला त्याचं काही वाटत नाही. हे माझ्या बाबतीत झालंय. अगोदर खूप चिडचिडेपणा होता, खूप त्रास वाटायचा, झोप न येणं, पण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी कमी कमी होत जातात. योगाबरोबर, व्यायामाबरोबर, व्यायाम म्हणजे अगदी हलका फुलका व्यायाम आपण करू शकतो, तर त्याला काही भे नाहीये. आपण जे आपले योगाचे वर्ग आहेत, ते आपले वर्कआउटचे वर्ग आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जे आपले योग टीचर, जे आपले टीचर असतात समोरनं सांगतात की मॅडम तुम्ही हे करू नका, किंवा थोडं कमी करा, किंवा जास्त उड्या मारू नका, हे आपल्याला ते सांगतात. त्याच्यामुळे आपल्या वयाच्या मानानुसार, आपल्या तब्येतीच्या मानानुसार आपल्याला ते गाईड करत असतात. त्या वर्गांवर, प्रत्येक वर्गावर आपल्याला प्रत्येकाकडे लक्ष असते. प्रत्येकाचं आपलं काय चुकलं तर लगेच आपले टीचर आपल्याला सांगतात, शिक्षक सांगतात की मॅम तुम्ही असं करू नका, तुम्हाला नाही होणार, तुम्ही असं करू नका, तुम्ही असं करा, एवढा पाय वर घेऊ नका, थोडा कमी करा, किंवा हात एवढा वर घेऊ नका, तुम्ही कमी करा, तुमच्या शोल्डरचा प्रॉब्लेम आहे, एवढा तुमचा हात जाणार नाही, तर जेवढा होतोय तेवढाच करा. हे सगळं आपल्याला काळजी आपली घेतात, प्रत्येकाची काळजी घेतात. व्हिडिओ ऑन केला
की आपल्याला ते बरोबर मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे हे योगा वर्ग, प्राणायाम वर्ग, वर्कआउट बॅच हे एक आपले गोल्ड जे काय म्हणतात ते डायमंड्स आहेत आपल्या योगा, आपल्या शतयशी बॅचचे त्या हारातले एक डायमंड्स आहेत सगळे. त्यानंतर योगा बरोबर आपला आहार सुद्धा योग्य असला पाहिजे, हलका असला पाहिजे. कारण आपला अगोदरच चयापचय कमी झालंय, त्याच्यामुळे आपला आहार आहे तो अगदी हलका असला पाहिजे. जे आपण 30-35 जे अन्न खात होतो ते आता आपल्याला पचत नाही, आणि जरी आपण ते खायचा प्रयत्न केला तरी त्याला आपल्याला ते त्रासदायक होते. पोट गच्च होणे किंवा लूज मोशन लागणे किंवा पोट साफ न होणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. कारण का तर आपलं चयापचय व्यवस्थित होत नाही, आपल्या इम्युनिटी कमी झालेली असते आणि त्यामुळे ते ऍब्झॉर्ब पण होत नाही जे आपण खातो ते, आणि फॅट वाढलेले असते, मसलची ताकद कमी झालेली असते. अशा वेळी आपल्याला गरज असते शरीराला की योग्य प्रोटीनची, ओमेगा 3 फॅटी ऍसिडची, मॅग्नेशियमची, कॅल्शियमची, झिंक, फायबर असा या सगळ्याचा आपल्या आहारात समावेश करायला लागतो आपल्याला. पण आपण करत नाही, कारण ते आपल्याला पचत नाही ना, म्हणून. मग आता वयाच्या मानाने आपली पचनशक्ती वीक झाली आहे, मग खायचं काय? तर प्रत्येक पेशींना आपल्याला पेशींपर्यंत पोचणार, अगदी छोट्या छोट्या पेशींपर्यंत पोचणार आपलं सकस संतुलित न्यूट्रिशन आहे, जे एवढं हलकं आहे की जे इझिली डायजेस्ट होते आणि ते कुठल्याही वयाला चालते. आपले जे न्यूट्रिशन आहे ते आपण आपले जे कोच आहेत ते आपल्याला गाईड करतात की तुमच्या वयानुसार, तुमच्या वजनानुसार ते किती प्रमाणात घ्यायचंय की जे तुम्हाला इझिली डायजेस्ट होईल, ते प्रभावीपणे काम करते. आता मी तुम्हाला सांगते की स्त्रीचं आयुष्य बघा, एक साधारण 80-90 वर्षाचं आपण आयुष्य धरलं तर एक 30-35 वर्षापर्यंत ती त्या पिरियड्स मध्येच जगत असते, आणि 40 नंतरचे पुढचे आयुष्य, आता शतायुष्य आयुष्यामध्ये आपण म्हणतो की आपलं 100 वर्ष आयुष्य असणार आहे. तर त्या दृष्टीने बघितलं तर पुढचे 40-45 वर्ष आपण पोस्ट मेनोपॉज मध्ये असतो. इतका मोठा कालावधी आपल्याला जगायचा असतो पोस्ट मेनोपॉज ह्या सिच्युएशन मध्ये. तर हा मोठा कालावधी आपल्याला हेल्दी आणि हॅपी पद्धतीने जगता आला पाहिजे की नाही. बघा, आपण रिटायरमेंट नंतरची तरतूद म्हणून काय काय करत असतो, फायनान्शियल प्लॅनिंग, की कुठेतरी एफडी करतो, नंतर SIP, इन्शुरन्स, नंतर हेल्थ इन्शुरन्स करतो. बायकांचा आवडीचा विषय दागिन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवतो की बाबा म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडेल, काहीतरी मोठं आजार पण आलं तर आपल्याला उपयोगी पडेल, म्हणून ह्या गोष्टी आपण प्लॅनिंग करून ठेवतो, म्हणजे पैशाच्या दृष्टीने, फायनान्शियलच्या दृष्टीने. पण बायकांनी ना मेनोपॉजचं प्लॅनिंग आपल्याला 30 पासूनच करायला पाहिजे. म्हणजे कसं, तर आपल्याला प्रत्येकाला माहित असते की 40-45 वर्षात आपल्याला मेनोपॉज येणार आहे, आपली हाडं ठिसूळ होणार आहेत, आपलं शरीर कमकुवत होणार आहे, आपले मसलची पॉवर कमी होणार आहे, आपण मेंटल स्ट्रेस मध्ये थोडं जाणार आहे. तर तेव्हाच आपण 30-35 पासूनच सकस संतुलित आहार घेतला पाहिजे, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली पाहिजे, योगा, प्राणायाम, व्यायामाची जोड दिली पाहिजे. असं जर का आपण केलं तर मेनोपॉज मध्ये हा होणारा आपला त्रास, जे काही मी सांगितलं थोडक्यातच सांगितलं, असं काही जास्त सांगितलं, खूप गोष्टी आहेत पण वेळेअभावी मी ते थोडक्यात केले. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तो जो त्रास आहे आपल्याला बऱ्याच वर्षी आपण कमी करू शकतोय, अगदी कमी करू शकतोय. आणि जे आपल्याला होणारे आजार आहेत, थायरॉइड आहे किंवा बीपी आहे, शुगर आहे, डायबिटीस आहे किंवा ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, ह्या गोष्टी आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही, त्याच्या अगोदरच आपण त्याला स्टॉप करतो. कारण आपल्या शरीरामध्ये सगळे ते न्यूट्रिशन आलेले असतात, ज्यामुळे आपलं शरीर आपल्याला 100 वर्षापर्यंत साथ देणार आहे. 87 मध्ये जॉईन झाले की हे आपलं आयुष्य 100 वर्ष आहेच आणि अगदी हेल्दी आणि हॅपी आहे. एक छान मेसेज द्यायचा आहे मला तुम्हाला इथे की मेनोपॉज काय हा शब्द, मेनोपॉज इज नॉट मेनोपॉज, इट्स मी नोपॉज. म्हणजे माझे फक्त मेन्सेस पिरियड्स थांबले, पण मी नाही आता थांबणार, मी आता एक नवीन सुरुवात करणार. आतापर्यंत आपण सगळ्यांसाठी जगलो, मुलांसाठी जगलो, नवऱ्यासाठी जगलो, सासू सासऱ्यांसाठी जगलो, नातेवाईकांसाठी जगलो, सगळ्यांची काळजी घेतली, सगळ्यांना मनापासून खाऊ पिऊ घातली. पण आता आपण स्वतःसाठी जगूया, स्वतःची काळजी घेऊया, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊया, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊया. सगळ्या जबाबदाऱ्यातून थोडंसं अलिप्त होऊया, बाहेर नाही पडायचं, थोडंसं अलिप्त होऊया, दुर्लक्ष करूया त्यांच्याकडे आणि स्वतःकडे लक्ष देऊया. दिवसाची सुरुवात ही आपल्या मॉर्निंग फ्युएल स्टेशनवरच्या आरोग्याच्या रेडिओने करूया, ज्यात एक अलग लेवलची पॉझिटिव्ह एनर्जी असते.
प्रत्येकाचे एक्सपिरियन्स शेअर केले जातात. आता बघा आपल्या ग्रुपवर ना 40च्या पुढचे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त स्त्रिया ह्या 40च्या पुढच्या आहेत आणि त्यांनी एवढे आपले एक्सपिरियन्स शेअर करतात की आता मला हे होत होतं, हे ते होत होतं, ह्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या होत्या, शुगरच्या गोळ्या होत्या, थायरॉइडच्या गोळ्या होत्या, ह्या सगळ्या बंद झाल्यात. म्हणजे आपण ह्या गोष्टीतनं पूर्ण रिव्हर्स येतोय. शतयशी फॅमिलीची जी एक जादू आहे की तुम्ही शतयशी फॅमिलीमध्ये आला ना की तुमचं आयुष्य खरोखर 100 वर्ष होणार आहे. हे एक त्याचं ब्रीद आहे. आपण आपलं ब्रीदच आहे की सगळ्यांना हेल्दी लाईफ द्यायचं. तर ही सुरुवात आपण रेडिओने करूया, आरोग्याच्या रेडिओने करूया, त्यातली पॉझिटिव्ह एनर्जी घेऊया आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या स्त्री आहेत, ज्या आपल्या वयाच्या आहेत, आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या आहेत किंवा आपल्यापेक्षा लहान वयाच्या सुद्धा, त्यांना आपण ही लिंक देऊ, त्यांना ही एनर्जी ट्रान्सफर करू. म्हणजे आपल्या जे आरोग्य आहे चांगलं होणारच आहे, पण आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचं पण आरोग्य आपण चांगलं करू. त्यांना एक उभारी देऊया, त्यांच्यामध्ये एक एनर्जी देऊया की त्यांनी पण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पुढे येणारे मेनोपॉजचे शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या जे काही आपल्याला त्रास होतात, जे काही आपल्याला तक्रारी होतात, त्या नाही व्हायला पाहिजे. त्यातून आपण बॅक घ्यायला पाहिजे, पाठीमागे यायला पाहिजे. आणि खरोखर शतयशी फॅमिली ज्यांचं आयुष्य, ते आपले मशीन आहे ना, मशीनवर आपलं आयुष्य दाखवते, आपलं असते 50 वर्ष, पण मशीनवर दाखवते 70 वर्ष. पण ज्यावेळेला आपण ह्या शतयशी फॅमिलीमध्ये येतो आणि त्यांचे हे सकस संतुलित आहार देतो, सगळ्या व्यायामाची जोड देतो, योगा प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ऍड करतो, त्यावेळेला हे जे एज आहे ते खरोखर मागे जातं. माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा माझं 50 वर्ष आहे आणि माझं मशीनवर सुरुवातीला वय दाखवत होतं 70 वर्ष आणि आज मी जेव्हा मशीनवर उभी राहते त्यावेळेला माझं शरीराचं वय म्हणजे काय हो, तर आपल्या अवयवांचं वय, आपले आतले अवयव आहेत त्यांचं वय, हे अवयवांचं वय हे बॅक जातं. आता माझं वय दाखवते 60 वर्ष, म्हणजे अजून एक 2 महिन्यामध्ये माझं वर्ष बरोबर नॉर्मल येणार, म्हणजे 50-50 असं होणार. म्हणजे जे आपलं आयुष्य आहे तेच आयुष्य आपलं दाखवणार आणि इथून पुढे आपण 100 वर्षापर्यंत जगायचे. शतयशीचं हे ब्रीद आहे ते खरंच आहे आणि ते तुम्ही सगळं अनुभवा. इथं आला की त्याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल. मला पण तो अनुभव आलाय आणि तो हा अनुभव तुम्ही दुसऱ्यांना शेअर केला की दुसरे पण त्या अनुभवाचा अनुभव घेतात. हेच मला सांगायचंय. शॉर्ट मध्ये सांगितलंय, सांगण्यासारखं भरपूर आहे. आपण नंतर ह्यावर बोलूच. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण डॉक्टर नेहाताईंसाठी. कारण का आज एक डॉक्टरनी ज्या वेळेला आपल्याला सांगतात ना त्यावेळेला अजून जरा भारी वाटतं. कारण का की कन्फर्म होतो आपण आणि ऍक्च्युअली आपण सगळेजण एकदा सगळ्यांनी शाबासकी घ्या. कारण का माहितीये का, ही जी स्थित्यंतर असतात ना महिलांच्या आयुष्यातली, ह्या स्थित्यंतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा अजून थोडस क्लिअरिटी आली आपल्याला. ते खरंच करायला पाहिजे. मेनोपॉजचा तर अर्थ किती भारी सांगितला. खरंच आपण आपल्यासाठी आता जगायला सुरुवात करायचंय, थांबायचं तर बिलकुल नाहीये. कारण आपण शतायुषी व्हायचंय आणि शतायुषी हे असंच नाही होता येत. त्याच्यासाठी थोडे चेंजेस, मी तर नेहमी म्हणते असे अँगल मध्ये चेंज करा की इतका ड्रास्टिक चेंज होईल की भारी वाटायला लागेल. खूप दिवसात आपण महिलांच्या आरोग्यावर टॉपिक घेतलाय आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे धडाधड मेसेज पडायला लागले. तो नुसतं मेसेज काय टाकताय, त्यांनी दिलेला मेसेज घ्या ना पहिल्यांदा. हे त्यांनी सांगितलं हे खूप लोकांपर्यंत पोहोचवायचंय. रोज आपण ऐकतो तेवढं इकडून इकडे सोडू नका. कारण खरंच गरज आहे, प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाला स्वभावामध्ये बदल करणं, थोडं योगासना करणं, थोडे बदल करणं. उद्याला खूप भारी आहे. उद्याला सगळ्यांना योगाच्या वर्गावर जॉईन करा. योगा प्राणायामाची लिंक जी आहे त्याच लिंक वर जॉईन व्हा. खूप लोकांचे व्हिडिओ ऑन करा. खाली मला आकडा बघून असं वाटायला पाहिजे बाप रे एवढे लोक. निदान 21 तारीख भारताची देण आहे. जग साजरं करायला लागलंय तर आपल्याच भारतानं सगळ्या जगाला दिलेली ती एक लई मोठी अमूल्य अशी देणगी आहे. आपण सगळे लोक भल्या पहाटे 6 वाजता उठा. उद्याला 5:45 वाजता मी भल्या पहाटे म्हणायला लागले, आमची पहाट लवकर होत्या तरी पण जरा उठा आणि छान पैकी वाईट. आता तुम्ही मार्केटमध्ये आणायला जाऊ नका बरं का.
नाहीतर तुम्ही म्हणाल मार्केटमध्ये आता आणायला जायला पाहिजे. नाही हो, घरात काय आहे तेच युज करा. नाहीतर मला सगळेजण उद्याला तुम्हाला जॉईन करून देणार नाही देत नाही, ते काहीतरी लावतात आणि तू आता चाललीस का पावसात कपडे आणायला. नाही, व्हाईट ड्रेस व्हाईट हे सगळं असतं आपल्याकडं, तेच यूज करा. ओके. आणि छानपैकी उद्याला आपण योगा डे सेलिब्रेट करणार आहोत. ओके. योगा डे सेलिब्रेट करणार म्हणजे काय, योगाच करणार आहे आपण. आणि त्यामुळे छानपैकी येस आहे. ओके. शनिवार आहे, लगेच कुठेतरी गावाला जाणार आहे, जाल तिथं जॉईन करा आणि जॉईन करा योगाला. ओके. चलो. वेट लॉस मॅरेथॉनचं फ्लायर मला मेसेज होता पहिला की दाखवणार नाहीये म्हणून, त्याच्यामुळे मी टाइम आता येईना देऊन टाकलंय. तर आपलं वेट लॉस मॅरेथॉनचं फ्लायर आज ग्रुपवर शेअर होईल. ओके. कारण स्वाती मॅडम बाहेर आहेत, नंतर सुमित सरांनी मला लास्टला सांगितलं, कारण मी त्याच्या आधी वेळ देऊन टाकला नाही आता येईना. तर आता वेळ झाला, आपण काय करणार आहोत, वेट लॉस मॅरेथॉनचं फ्लायर आपलं जे आहे ते कॉल ह्याच्यावर येईल, आपल्या ग्रुपवर शेअर होईल. ओके. चलो, थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक